राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवतेय। मुख्यमंत्री शिंदे नाशिकमधील पाणी टंचाईचा आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार असल्याचं कळत आहे। तर नाशिकमधल्या एकूणच परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील अशी माहिती समोर येते। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री या सगळ्याचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते। तर राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे आणि त्याच निमित्तानं नाशिकमधील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत। नाशिकमध्ये सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आणि याच्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री आढावा बैठक घेत आहेत। आणि याच विषयी अधिक बोलूया। किरण टाचडे आपले प्रतिनिधी नाशिकवरून आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकमधल्या परिस्थितीचा आज एकूणच मुख्यमंत्री शिंदे आढावा घेणार आहेत। काय नेमकी परिस्थिती नाशिकमध्ये दिसतेय? काय किती मोठा प्रश्न पाण्याचा गंभीर बनत चाललाय नाशिकमध्ये? गुरु, खरं म्हणजे धरणांचं माहेरघर म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे आणि याच जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती बघितली तर लहान मोठे 24 धरणं आहे। या 24 धरणांपैकी 5 धरणांमध्ये 0% इतका पाणीसाठा आहे आणि इतर धरणांमध्ये जर बघितलं तर अनेक धरणं अशी आहेत की ज्यामध्ये 5 ते 10% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे संपूर्ण धरणांचा जर आढावा घेतला तर 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला होता। मागील आठवड्यापर्यंतची ही परिस्थिती होती। मात्र आता जसं जसं उन्हाच्या ज्या झळा आहेत, दुष्काळाच्या झळा आहेत त्या अधिक जाणवू लागलेल्या आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर टँकरच्या फेऱ्या देखील अनेक ठिकाणी वाढवाव्या लागत आहे। आदिवासी भागामध्ये दुष्काळाचं मोठं सावट बघायला मिळतंय आणि हीच परिस्थिती एकूण बघता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेकदा आढावा देखील घेण्यात आला होता। मात्र दुष्काळाच्या ज्या झळा आहेत त्या अधिक जाणवू लागल्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याचा देखील मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनत चाललाय आणि याच दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या सगळ्या बाबींचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे। दुपारी 12 ते 1च्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना दिल्या जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, अर्थात या बैठकीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।